जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयोः श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुर्। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार, माझे नाव सौम्या. आज मी तुम्हाला ठाकूरांचा उपदेश सांगणार आहे. अहिंसा हा सर्वोच्च गुण आहे. हे अगदी निस्संशय. अहिंसा परमो धर्म हे वचन सुप्रसिद्धच आहे. पण अहिंसेसंबंधी नुसती तोंडपाठीलकी करणे अगदी निरर्थक आहे. नुसती प्राणी हत्या न केल्याने आणि मांसमच्छी न खाल्ल्याने काही अहिंसा होत नाही. आत्मबोध होऊन भूतमात्राच्या ठाई परमेश्वर पाहणे हीच खरी अहिंसा. आपण जिवंत राहायचे म्हटले की असंख्य दृश्यादृश्य जीवजंतू आपल्या नुसत्या अस्तित्वामुळे जाणता अजाणता चिरडले किंवा पीडले जावेत, अशीच मुळी या सृष्टीतील व्यवस्था आहे. उग्र तपाचरण करणारे योगी दुग्धप्राशन करून राहतात, कारण दूध हे शुद्ध सात्विक अन्न मानले जाते. पण खोलात जाऊन विचार करू लागलो तर काय आढळते पहा. वास्तविक गाईचे सगळे दूध प्यायला मिळणे हा वासराचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आपण दूध पिणार म्हणजे त्याच्या निसर्गदत्त अन्नात वाटा पाडणार. हे कार्य क्रूरतेचे किंवा हिंसक नव्हे काय? तेव्हा जाणून बुजून कुणाला दुखापत न करता, कुणाला हानी न पोचविता जितके राहता येईल तितके राहावे. सतत खऱ्या अहिंसेचे सतत परिपालन केल्याने प्राणीमात्राबद्दल प्रेम वाटू लागते. अहंकार आणि स्वार्थी वृत्ती नाहीशी होते आणि शत्रुमित्रामधील भेद जाणवेनासा होतो. परिणामतः अंतःकरण शुद्ध होते आणि शुद्ध स्वच्छ अंतःकरणातच परमेश्वराची पूर्ण छबी उमटते. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.